श्री गुरुलीलामृत मराठी कथासार अध्याय 51 ते 55. अध्याय 51. गुरुदेव शिष्यास म्हणाले, श्री स्वामी समर्थ महाराजांचे लीला सामर्थ्य अपरंपार आहे. ते पूर्ण ब्रह्म परमेश्वर असून त्यांच्याशिवाय दीनदुःखितांचे रक्षण करणारे या ब्रह्मांडात अन्य कोणीही नाही. त्यांनी लोकांना सन्मार्गाचे महत्त्व सांगितले, अनेकांच्या नानाविध संकटांचे निवारण केले, लोकांची दैन्यावस्था घालवून त्यांच्या पीडा नष्ट करून त्यांना सुखी केले, अनेक तीव्र साधकांना आपल्यासारखे केले. गुरुलीलामृतकार ब्रह्मनिष्ठ वामनबुवा बडोदेकर हे त्यांच्यापैकीच एक भाग्यवान भक्त होते. येथे त्यांच्या जीवनातील 2 प्रत्यक्ष अनुभव सांगतो, ते ऐक. ब्रह्मनिष्ठ वामनबुवा प्राणायाम साधना करत असत. एके दिवशी ते अक्कलकोटात जाण्याकरता कडपगाव रेल्वे स्टेशनवर उतरले. तेथे शौच मुखमार्जनादी आटपून श्रींच्या दर्शनासाठी टांग्यात बसून निघाले. निघताना त्यांनी नासिकांतील स्वर पाहिला, तेव्हा सूर्यस्वर उदयसहित पृथ्वीतत्व संयुक्त स्पष्ट वाहत होता. श्री गुरूंचे दर्शन मुख्यत्वे चंद्रस्वरात तसेच पृथ्वीतत्व किंवा जलतत्व वाहत असता व्हावे असा सर्वसाधारण संकेत असल्याने त्यांनी सर्वोदय अभ्यासाच्या नियमानुसार स्वर बदलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काही केल्यास स्वर बदलेना. दिवसा चंद्रस्वर व रात्री सूर्यस्वर चालत असताना आजच असे का व्हावे? स्वर शुक्ल इडात्मक का होत नाहीये? या विचारातच वामनबुवा अक्कलकोटास आले. अक्कलकोटास आल्यावर वामनबुवा श्रीरामाच्या पुरातन देवळात उतरले. त्यांनी पुन्हा स्वर तपासून पाहिला तर सूर्यकृष्ण पिंकलात्मक वायूच वाहत होता. तो सूर्यस्वर काही केल्या बंद होईना. म्हणून श्रीरामाचे दर्शन घेतल्यावर श्री स्वामींकडे जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या उजव्या नागपुडीत एक लहानसा कापसाचा बोळा बसवून युक्तीने चंद्रस्वर केला. वामनबुवा दर्शनास गेले तेव्हा स्वामी महाराज राजवाड्याजवळील भांडारखान्याच्या सोप्यात बसले होते. जवळ बरीचशी भक्तमंडळी होती. बुवांनी श्रींना साष्टांग नमस्कार केला आणि नागवेलीची पाने व श्रीफळ त्यांच्या समोर ठेवले. तेव्हा स्वतःची उजवी नागपुडी दाबून श्री महाराज म्हणाले, सद्गुरूंच्या दर्शनासाठी अमृतमय चंद्रस्वर पाहिजे, पण तो येत नाही. आता काय करावे? म्हणून कापसाचा बोळा ठेवला. पण असा वायू बंद करून काय होते? नाकातला बंद झाला तरी अन्य इंद्रियात चालूच आहे. अष्टांग योग, हठयोग, प्राणनिरोध, सर्वोदय अभ्यास अशी अनेक साधने शरीर व चित्तशुद्धीसाठी आहेत. पण तुम्ही ब्रह्मतत्वच ओळखूनही नाकात बोळा का ठेवलात? आम्ही उपाधिरहित परमात्मा स्वरूप तुमच्या हृदयात प्रकट होऊन राहिलो असताना हे साधनांचे प्रयास कशासाठी? यापुढे असे सोंग करू नका. नाकातला बोळा काढून टाका. स्वस्थ आनंदात राहा. तेव्हा श्री स्वामी महाराजांचे बोधरूपी अमृततुल्य भाषण ऐकून वामनबुवांनी नाकातील कापसाचा बोळा काढून टाकला. शके 1794 वामनबुवा पुन्हा एकदा श्री स्वामींच्या दर्शनार्थ गेले असता श्री स्वामीरायांनी त्यांची ताऊन सलाखून परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे प्रसन्न होऊन महाराजांनी वामनबुवांच्या योगशास्त्रातील अनेक शंकांचे निराकरणही केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 52. गुरु शिष्यास म्हणाले, गर्भोपनिषदात शरीर व्यवस्थेसंबंधी माहिती दिली आहे, त्याविषयी ऐक. ब्रह्मदेवाच्या शरीरापासून एखाद्या कीटकाच्या शरीरापर्यंतची सर्व शरीरे पंचमहाभूतांची बनलेली आहेत. ही शरीरे नाक, कान, डोळे वगैरे अवयवांद्वारे कार्य करतात. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते स्थूल किंवा सूक्ष्म रूपाने शरीरात असतात. ती सूक्ष्म असतात तेव्हा त्यांच्यापासून सूक्ष्म शरीर निर्माण होते. आकाशाच्या अंशाने कान उत्पन्न होतात, वायूच्या अंशाने त्वचा बनते, तेजाच्या अंशाने चक्षु निर्माण होतात, जलाच्या अंशाने रस इंद्रिये उत्पन्न होतात आणि पृथ्वी तत्वाच्या अंशाने नाक तयार होते. ही इंद्रिये शब्द आदी विषय ग्रहण करतात, समजून घेतात. या इंद्रियांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. पंचमहाभूतांचे रजोगुणी स्वरूप जे असते त्यात आकाशाच्या राजस अंशाने वाणी तयार होते, वायूच्या राजस अंशाने हात, तेजाच्या अंशाने पाय तयार होतात, जलाच्या राजस अंशाने जनेंद्रिय तयार होते आणि पृथ्वीच्या अंशाने गुद्वार तयार होते. ही इंद्रिये कर्म करतात म्हणून त्यांना कर्मेंद्रिय असे म्हणतात. पंचमहाभूतांच्या सात्विक अंशाने अंतःकरण व जाणीव निर्माण होते. राजस अंशामुळे क्रियाशक्तिवान प्राण उत्पन्न होतो. प्राण हे एकंदरीत 10 प्रकारचे आहेत. प्राणशक्तीचे साधारणतः प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 भाग तयार होतात आणि शरीरातील काही हालचाली अर्थात नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय असे एकूण 10 प्राण आहेत, त्यांनी पूर्ण होतात. पंचमहाभूतांच्या कार्याविषयी जाणून घ्यायचे असेल तर हे शिष्या, मी जे सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक.
आकाश हे रिक्त जागा देते. वायू हा पदार्थांचा संयोग किंवा विभाग करतो. तेज तत्व शरीरातील अन्न शिजवते. जलतत्वामुळे ओलेपणा निर्माण होतो आणि पृथ्वी हे तत्व सर्व पदार्थांना आधार देते. आता तुला ज्ञानेंद्रियाचे कर्म सांगतो. श्रोत्र ऐकण्याचे कार्य करते. त्वचा स्पर्श अनुभवते. नेत्र रूप पाहतात. जीभ रस चाकते आणि नाक वास घेते. आता कर्मेंद्रियांचे कर्म पहा. वाचा शब्द उच्चारते. हात वस्तू देतात व घेतात. पाय जाणे येणे करतात. उपस्थ आनंद घेते. मूत्र त्याग करते. गुद्वार मलत्याग करते. आता प्राणवायूची नेमकी कोणती कार्य आहेत ते पहा. तोंड व नाक यातून श्वास घेणे व टाकणे हा प्राणाचा कार्यभाग आहे. मलमूत्रकादिकांना खाली नेणे हा अपानाचा कार्यभाग आहे. व्यान अन्नरस सर्व नाड्यांतून शरीरात पोचवतो. अन्नाधिक वर नेणे, नाड्यातून रक्त वर नेणे हे उदानाचे कार्य आहे. जठराग्नी प्रज्वलित करणे हे समान वायूचे कार्य आहे. नागवायू उद्गार व ढेकर देण्याचे कार्य करतो. डोळ्यांची उघडझाप कूर्मवायू करतो. उचकी, ठसका, शिंक देणे हे कृकल वायूचे कार्य आहे. तर जांभया देणे हे देवदत्त वायूचे कार्य होय. धनंजय वायू शरीरास फुगवतो आणि मरणोत्तर लिंगदेह अन्यत्र नेतो. अशा प्रकारे प्राचीन ग्रंथातून शरीराच्या रचनेचे, इंद्रियांचे, सूक्ष्म अवयवांचे व कार्याचे जे वर्णन केले आहे ते गुरुवर्यांनी शिष्यास सांगितले व हा देह नश्वर असतो म्हणून त्याची आसक्ती धरू नये असे प्रतिपादनही केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 53. एक शूद्र गलित कुष्ठाने अगदी जर्जर झाला होता. तो पूर्वी आरोग्यसंपन्न धनिक गृहस्थ होता. पुढे तो वाराणसीस गेला. तेथे उन्मत्तपणे व्याभिचार, मद्यप्राशन, सज्जनांचा धिक्कार अशी अनेक अनुचित कर्मे केली. त्यामुळे त्यास गलित कुष्ठ झाले. त्या रोगामुळे सर्व लोक त्याचा तिरस्कार करू लागले. पुढे तो नाशिक व त्र्यंबकेश्वरास येऊन राहिला. तो तेथेही लोकांवर गुरगुरत असे. त्यांना शिव्या देत असे. काही दिवसांनी तो पंढरपुरास गेला. तेथे कुष्ठ निवारणार्थ पांडुरंगाचे दर्शन घेऊन भिक्षेवर निर्वाह करू लागला. एके दिवशी त्याला एक साधू भेटला. त्याला त्या शूद्राने कुष्ठ बरे होण्याचा उपाय विचारला. तेव्हा तो साधू म्हणाला, हसत हसत केलेले दुष्कर्म रडत रडत भोगावे लागते. ते भोगल्याशिवाय सुटका नाही. तथापि एक उपाय सांगतो. सध्याकाळी अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ नामक एक अवतारी सत्पुरुष आहेत. जे भाविक त्यांच्या दर्शनार्थ जातात त्यांची इष्टकार्य सिद्धीत जातात असा अनुभव आहे. त्या साधूंच्या आज्ञेनुसार तो शूद्र श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन त्वरेने श्री स्वामींच्या दर्शनार्थ अक्कलकोटास आला. तेथे खंडोबा देवळापाशी असलेल्या मठात त्याने वस्ती केली. दुसऱ्या दिवशी खास बागेत जाऊन श्रींचे दर्शन घेतले. तेव्हा त्याला स्वामी म्हणाले, तू साधूच्या आज्ञेने आला आहेस हे मी जाणतो. ती अंतरखून ऐकून त्या कुष्ठी शूद्रास आनंद झाला. त्यानंतर तो काही दिवस अक्कलकोटासच राहिला. तेथे श्री महाराजांपासून थोड्या अंतरावर बसून तो श्रींचे नामस्मरण करत असे. एके दिवशी एक ब्राह्मण श्रींच्या दर्शनार्थ आला असताना ते त्या ब्राह्मणास म्हणाले, भटजी बुवा, तुमच्या घरी चंदनाचे जुने झाड आहे. त्याचे एक खोड आम्हाला आणून द्या. ती आज्ञा मानून तो ब्राह्मण आपल्या घरी गेला व त्याने ते खोड कापून महाराजांना आणून दिले. श्रींनी ते खोड त्या शूद्रास दिले व म्हणाले, हे उगाळून अंगास लाव, बरे वाटेल. त्या आशीर्वचनाने त्या गलित कुष्ट्याचे जणू भाग्यच उदयास आले. तो नित्यनेमाने खोड उगाळून त्याचा लेप अंगास लावू लागला. त्या उपचाराने हळूहळू व्याधीचे स्वरूप पालटले आणि काही दिवसांनी त्या कुष्ठाचे समूळ निर्मूलन होऊन त्याचे शरीरही दिव्य तेजस्वी झाले. एके दिवशी श्री स्वामी महाराज महारवाड्यात हाडकांच्या ढिगाला टेकून बसले होते. त्या सुमारास दरिद्राने पिडलेला एक कोकणस्थ ब्राह्मण द्रव्याच्या इच्छेने श्रींच्या सेवेकरता राहिला होता. श्री स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणाले, यातून हवी तेवढी हाडे घेऊन जा, तुमचे दारिद्र्य जाईल. निसंशय होऊन घ्या, संकोच करू नका. ते ऐकून त्या ब्राह्मणाचा अगदी निरुपाय झाला. त्याने प्रभूंची आज्ञा मान्य करून त्यातील काही हाडे उचलली आणि श्री स्वामींना वंदन करून तो कोकणास आपल्या घरी परतला. घरी गेल्यावर त्या ब्राह्मणाने हाडकांचे गाठोडे उघडून पाहिले तर काय आश्चर्य, त्या गाठोड्यात हाडांच्या ऐवजी 52 कशी सुवर्णाच्या लगडी दृष्टीस पडल्या. त्यामुळे त्या उभयतांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आपले दारिद्र्य घालवले म्हणून ते दोघे श्रींचा जय जयकार करू लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 54. शिष्याची श्री गुरुलीलामृत श्रवणाची आत्यंतिक आवड पाहून गुरुदेवांना आनंदाचे भरते आले. श्री स्वामींच्या लीला चमत्कारांचे वर्णन करताना गुरुदेवांच्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. चित्त समाधान पाहून शांत व तृप्त झाले आहे आणि हृदयस्थ श्री स्वामी महाराज
अधिकाधिक प्रेरणा देतील, त्यानुसार ते आपल्या सतशिष्यास श्री स्वामी महाराजांच्या काही अन्य आठवणी सांगत आहेत. कलबुर्ग्याची राहणारी एक वैश्य जातीची स्त्री श्रींच्या दर्शनासाठी आणि केलेला नवस फेडण्यासाठी अक्कलकोटास आली होती. परंतु रात्रीच्या वेळी नवस कसा फेडायचा, त्यापेक्षा तो उद्या सकाळीच फेडूया असा विचार करून तिने श्रींचे दर्शन घेतले आणि चपरातच एका बाजूस निजली. बावडेकर पुराणिक त्यावेळी श्री स्वामींपाशीच उभे होते. त्यांना पाहून श्रीपाद भट स्वामींना म्हणाले, महाराज, या पुराणिकांची खर्चाची फारच अडचण झाली आहे. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, आम्हा संन्याशांपाशी काय आहे? ती बाई नवस फेडण्यासाठी आली आहे. तिच्याजवळ 1 रुपया आहे. पाहिजे असल्यास तो मागून घ्यावा. तेव्हा श्रीपाद भट त्या बाईपाशी गेला व तिला तुमचा नवस आताच फेडा असे सांगितले. तेव्हा त्या बाईने तो रुपया श्रींना अर्पण केला. त्यांनी तो पुराणिकांना दिला व म्हणाले, आता डाळभात खाऊन स्वस्थ असा. असो, त्या दिवसापासून श्री स्वामींच्या कृपेने पुराणिकांना अन्नाची कमतरता पडली नाही. या अध्यायामध्ये श्रीपाद भटाचे जोडवे जत्रेमध्ये कसे हरवले आणि स्वामींच्या कृपेने त्यास त्यांचे जोडवे कसे सापडले याची कथा देण्यात आली आहे. एके दिवशी श्री स्वामी महाराज खेड मनुराहून अक्कलकोटास येण्यास निघाले होते. त्यावेळी बराच पाऊस पडल्याने मार्गामध्ये सर्वत्र फारच चिखल झाला होता. एल्लामच्या स्थानात मुक्काम असताना श्रींचा मेणा नेणारी माणसे पटकीने आजारी पडली होती. तेव्हा मेणा कोणी उचलायचा हाच मोठा प्रश्न होता. तथापि श्रीपाद भट, अण्णा पेंडसे, महादेवादी गुरुभक्त मंडळींनी ते काम स्वतःकडे घेतले आणि श्रींना त्या जड मेण्यात बसवून मार्गक्रमण करू लागले. तेव्हा चोळप्पा, श्रीपादादी मंडळींनी श्रींना विनयाने प्रार्थना केली व म्हणाले, महाराज, आपण जर हलके व्हाल तर आम्हाला चिखलातून मेणा वाहणे सोयीचे जाईल. ते निवेदन ऐकून श्री महाराज पोट धरून गदागद हसू लागले आणि मेण्यात जाऊन बसले. तेव्हा श्रींचा पलंग व अन्य सामान इतरांच्या मस्तकावर देऊन त्या 6 ब्राह्मणांनी मेणा उचलला. तर काय आश्चर्य, तो मेणा फुलासारखा हलका लागला. वाडी गावी महारुद्रराव देशपांडे यांनी सर्व सेवेकऱ्यांना घातल्यानंतर ती सर्व मंडळी रात्री निद्रिस्त झाली. श्रींनी चोळप्पांचे भविष्य पूर्वीच सांगितले होते. त्याप्रमाणे मध्यरात्रीच्या सुमारास चोळप्पांना उपद्रव झाला. चोळप्पांना घाबरलेले पाहून इतर मंडळीही घाबरली. त्यांनी ही गोष्ट श्री स्वामींना सांगताच त्यांनीही त्यांचा अंत निकट असल्याचे दर्शविले. शके 1799 मध्ये अश्विन शुद्ध नवमीस दिवसा देहाचा त्याग करून चोळप्पा निजधामास गेले. अशा प्रकारे श्री स्वामींच्या सेवेत देह शिजवून त्या निष्कपट गुरुभक्ताने श्रींच्या चरणी देह ठेवला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 55. या अध्यायाच्या आरंभी श्री स्वामी महाराज सेवेकरांसोबत निले गावी आले असता येथील भाऊसाहेब जहागीरदारांनी श्री स्वामींना भोजनाचे आमंत्रण दिले. भोजनोपरांत स्वामी निघाले असता पुन्हा दर्शन देण्याची विनंती केली. त्याचाही स्वामी महाराजांनी स्वीकार केला. त्यानंतर अक्कलकोटास परतल्यावर श्री स्वामी महाराजांनी जंगमाच्या मठात एक वेगळीच लीला केली. महाराजांनी सर्व सेवेकऱ्यांकरवी श्री शंकराच्या पिंडीवर होम करविला. संपूर्ण दिवस होमामुळे शंकराची पिंड उद्ध्वस्त झाली असणार या भीतीने जंगम मठातील साधूंनी संस्थानाच्या कारभारांकडे लेखी फिर्याद नोंदवली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी होम शांत झाल्यावर मंडळींनी पाहिले ते अतीत शिवलिंग कोणतेही नुकसान न होता उलट अधिकच तेजस्वी दिसत होते. हे पाहून सर्व जंगम लज्जित झाले व केल्या कृत्याबद्दल प्रायचित्त मागू लागले. एव्हाना श्री स्वामी समर्थ महाराजांनी विविध प्रकारे आणि विविध प्रसंगातून आपण हे लौकिक जगातील अवतार कार्य संपवणार असल्याचे व हा सगुण देह त्यागणार असल्याचे दाखले देण्यास सुरुवात केली होती. यातच शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरी चैत्र मासी कृष्ण पक्षी उदयगैनी वसंत ऋतू प्रतियोग रेवती नक्षत्र विष्टीकरण योग असताना मंगळवारी त्रयोदशीस चतुर्थ प्रहरी सर्व शुभग्रह उच्चस्थानी असता स्वस्तिकासन घातले व सर्वांना सौख्य आशीर्वचन देत कैवल्य निजानंदी निमग्न झाले. श्री स्वामी समाधिस्थ झाल्याने भक्तांच्या दुःखाचा सागर जणू उचंबळून आला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधिस्थ देह बुधवार पेठेतील चोळप्पाच्या घरी ब्रह्मानंद गुहेमध्ये ठेवण्यात आला. श्री स्वामींच्या जागृत समाधीचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात, या समाधीस्थानाचे महात्म्य काय सांगावे. जे भक्त या पवित्र समाधीचे दर्शन घेतात, तिची पूजा अर्चा करतात, त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. जे भक्त समाधीसमोर कीर्तन भजन पुराण वाचन पारायण करतात, समाधी व पादुकांवर रुद्राभिषेक करतात, त्यांना इहपर सौख्य लाभते. या समाधीस्थानाच्या सेवेने भूतपिशाच्य बाधा व कुष्ठरोगादी महाव्याधींचे संपूर्ण निरसन होते. श्री पादुकांच्या सेवेने विद्यार्थ्यास विद्या
धनार्थीयास धन व पुत्रार्थीयास पुत्रलाभ होतो. येथे प्रदक्षिणा घातल्याने चित्त समाधान पावते. घटकाभर थांबल्याने मनास आनंद लहरींचा स्पर्श होतो. येथे एकनिष्ठ भाव ठेवल्याने चारी पुरुषार्थ साध्य होतात. फलश्रुती. या 55व्या अध्यायाद्वारे श्री गुरुलीलामृत या ग्रंथाचे लेखन पूर्ण झाले आहे. या ग्रंथातील ज्ञानामृताचे सद्भावनेने सेवन केल्यास परमसुखाचा लाभ होतो. या ग्रंथाचे सप्ताह पारायण केल्याने जन्मजन्मांतरीच्या दोषांचे निरसन होऊन ब्रह्महत्या, गोहत्या आदी पातके नष्ट होतात. नाना प्रकारच्या रोगादी, आपदा, बाधा व संकटेही दूर होतात. या ग्रंथाच्या श्रवण पठणाद्वारे सद्गुरू श्री स्वामी समर्थांची नित्य भक्ती केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते व त्यायोगे पौत्रपुत्र, लक्ष्मी व विद्या प्राप्त होते. राजमान्यता, विजय, दीर्घायुष्य यांचाही लाभ होतो. तसेच अशक्य ते शक्य घडून सर्व गोष्टी निशंक सिद्ध होतात. अशा प्रकारे श्री गुरुलीलामृत या ग्रंथाचे लेखन येथे सफल रीतीने पूर्ण झाले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.